हॅलो फ्रेंड्स, तर मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर उन्हाळा जरी चालू असला आणि पाऊस पडत असला तरी सुद्धा आता हा पावसाळा चालूच झालेला आहे असं आपण समजूया आणि मस्त असं ह्या पावसाचा पण आपण गरमागरम भजी खाऊन त्याचा आनंद घेऊया। तर आज मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीची भजी केलेली आहे, म्हणजे मिक्स व्हेज भजी तुम्ही याला म्हणू शकता। तर पुढे तुम्हाला रेसिपी बघितल्यानंतर कळेल। चला तर मग पटकन वेळ न घालवता आपण हे भजी बनवायला घेऊया। कोबी असा कट करून घ्यायचा आहे। कोबी कट करून स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचं पाणी गाळून घ्या। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बटाटा घ्यायचा, एक कच्चा बटाटा वापरायचा आहे। तो पण आपण उभ्या पद्धतीने असा कट करून घेतलेला आहे, व्हिडिओमध्ये बघत असाल। तर बटाटा पण आपल्याला तसाच कट करून घ्यायचा। त्यानंतर कांदा घेतलेला आहे, कांदा पण मी एक घेतलेला आहे, तो पण उभ्या पद्धतीने असाच कट केलेला आहे। त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची ऍड करायची। हिरवी मिरची मी बारीक कट केलेली आहे, ती ह्याच्यामध्ये टाकायची। त्यानंतर मी याच्यात आलं आणि लसूण याची पेस्ट बनवलेली आहे, ती याच्यामध्ये ऍड करायची। त्यानंतर मग आपण याच्यामध्ये काही मसाले ऍड करूया। तर याच्यात मी थोडंसं धन पावडर वापरलेली आहे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे। त्यानंतर हळद अर्धा चमचा वापरलेली आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये आता लाल तिखट थोडीशी वापरायची, कारण आपण याच्यामध्ये ऑलरेडी हिरवी मिरची वापरलेली आहे। तर लाल तिखट टाकलेलं आहे मी। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये बेसन थोडं थोडंसं करत ऍड करायचं। तर ह्या आपण जे मिश्रण तयार केलं आहे त्याच्यामध्ये हे बेसन किती बसतं हे बघत बघत आपण हे बेसन पीठ याच्यामध्ये ऍड करायचं। तर पाण्याचा फक्त थोडासा वापर करायचा, खूप जास्त अजिबात करायचं नाही। त्यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकत तुम्ही मस्त असं हे मिश्रण तयार करायचं आहे। तर मी थोडं थोडंसं पाणी ऍड करत बेसन लागेल तसं याच्यामध्ये ऍड केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर बेसन पीठ आणखीन थोडं लागणार होतं म्हणून मी परत याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी परत ऍड केलेलं आहे आणि परत हे मिश्रण आता छानसं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित। तर तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये। तर मस्त या पद्धतीने आपलं छानसं मिश्रण तयार झालेलं आहे। आणि त्यानंतर मग आपण इकडं एक 5 मिनिटं हे मिश्रण असं ठेवून द्यायचं आणि गॅसवरती आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवून द्यायचं। आणि तेल छानसं गरम झालं की मग आपण हे भजी आता तेलामध्ये सोडायचे आहेत। तर तुम्हाला हव्या त्या आकाराची भजी तुम्ही सोडू शकता। तर मी चमच्याने हे भजी सोडत आहे, तुम्ही हाताने सुद्धा सोडू शकता। आणि त्यानंतर बारीक गॅसवरती आपल्याला मस्त असे हे भजी एकदम कुरकुरीत एकदम क्रंची होईपर्यंत मस्त असे तळायचे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल मस्त असा भज्यांना कलर आलेला आहे आणि आपली मस्त अशी ही भज्यांची रेसिपी तयार झालेली आहे। तर या पावसाळ्यात या मिक्स भज्यांचा आस्वाद घ्या आणि ही रेसिपी तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा। रेसिपी जर तुम्हाला माझी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।